नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो मी अनुराग आणि तुम्ही बघत आहात उद्योग मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा किंवा तुमच्या गावाचा नकाशा जर बघायचा असेल तर तो कसा बघायचा आणि कसा तो डाउनलोड करायचा याची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही उद्योग मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या आणि जो बेल आयकन आहे तो पण दाबून घ्या, कारण की या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट्स कायम मिळत राहतात। तर सगळ्यात पहिले तुम्हाला भूनकाशांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचे। इथे वेबसाईट बघू शकता तुम्ही mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचे। तुम्ही इथे बघू शकता असा डॅशबोर्ड तुमच्या समोर दिसेल। सगळ्यात पहिले तुम्हाला होम ऑप्शन मध्ये इथे लोकेशन बघू शकता। स्टेट बाय डिफॉल्ट महाराष्ट्र सिलेक्ट राहील, कारण ही महाराष्ट्राचीच वेबसाईट आहे। नंतर तुम्ही इथे कॅटेगरी बघू शकता। इथे दोन कॅटेगरीज आहेत, एक रूरल आणि एक अर्बन। रूरल म्हणजे मित्रांनो ग्रामीण भाग असतो आणि अर्बन म्हणजे शहरी भाग। तर आपला ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भाग सिलेक्ट करू। त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर खाली तालुका निवडा। तालुका निवडल्यानंतर तुम्ही इथे तुमचं गाव निवडून घ्या। जे पण तुमचं गाव असेल ते निवडल्यानंतर ते सर्च बाय प्लॉट नंबर। आता तुमचा जो पण काही प्लॉट असेल तो तुम्ही इथे सर्च करू शकता, पण तसे तुम्ही इथे बघू शकतात संपूर्ण गावाचा जो नकाशा आहे, पूर्ण गावाचा नकाशा दिसायला लागलेला आहे। तर हा नकाशा पण तुम्ही डायरेक्ट बघू शकतात किंवा डाउनलोड पण करू शकतात। आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्या शेत जमिनीचा जर नकाशा काढायचा असेल तर इथे सर्च ऑप्शनवर क्लिक करा। सर्च केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात लोड होत आहे। इथून तुम्ही प्लॉट सर्च पण करू शकता मित्रांनो। आणि जर तुमचा प्लॉट टाकायचा असेल तर खाली तुम्ही डायरेक्ट नंबर टाकून पण तुमचा प्लॉट सिलेक्ट करू शकता। तर बघा मित्रांनो, मी हा प्लॉट सिलेक्ट केलेला आहे। सिलेक्ट केलेला प्लॉट तुम्हाला असा ब्लू कलरमध्ये दिसून जाईल। तर ह्या प्लॉटवर क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता प्लॉट इन्फोमध्ये काही माहिती दिलेली, प्लॉटची कोणता गट नंबर आहे, किती एरिया आहे प्लॉटचा कोणाच्या नावावर हा प्लॉट आहे ते पण दिसून जाईल। जर तुम्हाला हा प्लॉट डाउनलोड करायचा असेल हा नकाशा, तर इथे मॅप रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात ह्या जो प्लॉट आहे या प्लॉटचे पूर्ण नकाशा आपल्याला इथे प्लॉट रिपोर्टमधून दिसतोय। याच्यामध्ये तुम्हाला प्लॉटची माहिती तीच जी सेम आहे ती सेम माहिती इथे तुम्हाला दिसून जाईल। प्लॉटचा आकार, त्याच्या चतुर्सीमा, त्याच्या साईडचे गट नंबर कोणते ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल। आता हा डाउनलोड करण्यासाठी फक्त इथे डाउनलोड ऑप्शन आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तर हा प्लॉट डाउनलोड झालेला आहे आणि ही PDF तुम्ही प्रिंट करून तुमच्याकडे ठेवू शकता। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सरकारी कामासाठी याची गरज पडली तर वापरू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।